नमस्कार, मी संदेश शिर्के, बातमीदार.com या वेब वृत्तवाहिनीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नजर टाकूयात आजच्या काही ठळक घडामोडींवर. कल्याणमधील सर्वसामान्य नागरिक रमेश पोळकर यांना मिळालं संरक्षण. भाजपचं सरकार असताना देखील भाजपच्या आमदाराविरोधात स्थानिक पोलिसांनी दिलं संरक्षण. कल्याणमधील सर्वसामान्य नागरिक रमेश पोळकर यांना पोलीस संरक्षण देण्यात आल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. आमदार रवींद्र चव्हाण यांनी मागील वर्षी पार पडलेल्या निवडणुकीमध्ये स्वतःवर नोंद असलेल्या गुन्ह्यांची माहिती लपवली होती आणि या संदर्भात दक्ष नागरिक रमेश पोळकर यांनी पाठपुरावा करून ही सर्व माहिती अधिकारात बाहेर काढली होती. चव्हाण यांनी ऑक्टोबर 2 विधानसभेची निवडणूक लढलेली आहे. त्या निवडणुकीमध्ये त्यांच्या विरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती अपूर्ण स्वरूपात दिलेली आहे. त्याबाबत मी खाली पोलीस अंमल सिनियर इन्स्पेक्टर पासून तर वरती माननीय पोलीस महासंचालकापर्यंत तक्रारी केल्या आहेत. काही अपरिहार्य कारणामुळे त्या खटल्याचा निकाल हा 20 फेब्रुवारीला लागणार आहे आणि त्या दरम्यान मला काही संबंधितांच्या हितचिंतकांनी मला मॅनेज करण्याचा प्रयत्न केला, मला माझ्यावर दबावण्याचा प्रयत्न केला जातोय, मला माझ्या कुटुंबाला संपवण्याच्या अप्रत्यक्ष धमकी दिल्या जातात. यानंतर खबरदारी म्हणून स्थानिक पोलीस उपायुक्त संजय जाधव यांनी रमेश पोळकर यांना पोलीस संरक्षण दिले. त्यामुळे शहरात सर्वत्र रमेश पोळकर चर्चेचा विषय बनले आहेत. ब्युरो रिपोर्ट, बातमीदार.com.